कहाणी मंगळागौरीची. आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई, अल्लख म्हणून पुकार करी. वाणीची बायको भिक्षा घाली आणि निपुत्रिकाच्या हाताची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई. ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ती सांगितली. दाराच्या आड लपून बस, अल्लख म्हणतात सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा जोळीत घातली. बुवांचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाही असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बुवांनी उशाप दिला. बुवा म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा अडेल तिथे खण, देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल. असं बोलून बुवा चालता झाला. तिनं आपल्या पतीस सांगितलं. वाणी रानात गेला. घोडा अडला, तिथं खणलं, देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडितांचे खांब आहेत. माणकाचे कळस आहेत. आत देवीची मूर्ती आहे. मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. घरदार आहे, गुरंढोरं आहेत, धनद्रव्य आहेत, पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संतती सुख नाही, मी प्रसन्न झाले आहे, तर तुला ते देते. अल्पायुष्यी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुष्यी पुत्र घेतलास तर जन्मांध होईल, कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्यानं अल्पायुष्यी पुत्र मागितला. देवीनं, माझ्या मागल्या बाजूला जा, तिथं एक गणपती आहे, त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या डोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल, असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. वाणी देवळामागं गेला. गणपतीच्या डोंदावर पाय दिला. झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले. पोटभर घरी नेण्याकरिता घेतले. खाली उतरून पाहू लागला. तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे असं 4-5 वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्याने सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळं घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली. दिवसामासा गर्भ वाढू लागला. 9 मास पूर्ण झाले. वाणीची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामागून तो वाढू लागला. 8व्या वर्षी मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे, असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवलं. मामा भाचे काचीस जाऊ लागले. जाता जाता काय झालं, वाटेत एक नगर लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय रांड द्वाड आहे, काय रांड द्वाड आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामाने ऐकलं. त्याच्या मनात आलं, हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुष्य होईल. परंतु हे घडतं कसं? त्या दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीचे आईबापांना पंचाईत पडली. पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल. त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले. मामा भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लाविलं. उभयंतांना गौरीहारापाशी निजवलं. दोघं झोपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल. त्याला पिण्याकरिता दूध ठेव. एक कोरा कारा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल. अंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिने सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडून आलं. काही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बिऱ्हाडी गेला. मामा भाचे मार्गस्थ झाले. दुसऱ्या दिवशी काय झालं? सकाळी उठून स्नान केलं. आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली. त्या आत हार निघाला. आईनं कन्याच्या गळ्यात हार घातला. पुढं पाहिलं. वर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी याबरोबर खेळत नाही.
रात्रीची लाडवाची आणि अंगठीची खून काही पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडतो? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केले. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून धुवावे, आईनं पाणी घालावं, भावाने गंध लावावं आणि बापाने विडा द्यावा, असा क्रम चालू केला. शेकडो लोक जेवू लागले. इकडे मामा भाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केले, तीर्थयात्रा केल्या, ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी आली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तेथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला. तसा आपल्या मामास सांगू लागला, मला असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक झालं, तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथं जेवायला जा. ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठविली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्यानं अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खून काय आहे? त्यानं लाडवाचं ताट दाखविलं. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामा भाचे सून घेऊन घरी आले. सासूने सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला, असं म्हणाली. तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं. ही सगळी तिची कृपा. सासर माहेरची, घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. मंगळागौर तिला प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.